कर्जे संघ आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू इथं पॅव्हिलियन मध्ये पाठवायचा आहे आणि ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल करा. आणि नक्कीच या सामन्यासाठी पंच म्हणून अनिल कदम सर नक्कीच चांगला असा पंचांची भूमिका पार पडतात आपल्या जावलीमध्ये. आणि नक्कीच इथं संदीप जाधव यांचा सन्मान इथं होत आहे. करंजे संघाला एक विनंती असेल आपला जर पहिला चेंडू फेकायच्या अगोदर आपला 12वा खेळाडू इथे नसेल तर 2 रनांच्या पॅनल्टीला सामोरं जावे लागणार आहे. तर आपल्याला विनंती असेल तर मी संदीप पवारांना विनंती करतो की सचिन पवार यांचा इथं सन्मान करायचा आहे. संदीप दादा यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी मोठी अशी भेट दिली, वेळ काढला आणि आपल्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. संदीप दादा यांचा इथं सन्मान होत आहे. तर चला पंचांनी इशारा दिलाय, सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकला आलेला आहे राजेश, नॉन स्ट्राईकला असेल निलेश. गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे हा. इथं मात्र काय घडलंय, थर्डमॅनच्या दिशेने तडकवलेला चेंडू. त्याचप्रमाणे सुदर्शन जाधव यांचाही इथं सन्मान होत आहे. इथं आलेत, आपल्या स्पर्धेला भेट दिली आणि 4 धावांची भर पडते इथं. सुरुवात मात्र इथं चांगली पाहायला मिळाली राजेश मार्फत. इथं मात्र काय होतंय, गोलंदाज सफल होतोय, आज पंचांकडे दाद मागतोय. स्लोअर चेंडू फेकला या रामनं, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय आपण. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला गेला हा राजेश आणि चेंडू मात्र लेगच्या झेने तडकवला चेंडू 4 धावांसाठी. राम निघतोय गोलंदाजीसाठी, पहा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि सेम असा फटका मारलेला पाहायला मिळतोय राजेश याच्या मार्फत. आणि हा दुसरा चौकार खेचतोय, 4 धावांची भर पडले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पहा चांगल्या पद्धतीनं अंदाज घेतोय हा चेंडूचा राजेश आणि त्याच दिशेने असे लगातार 2 चौकार खेचताना पाहिलं आपण राजेशच्या बॅटमधून निघालेला. सज्ज झाला हा गोलंदाज राम गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र मोठा ब्लास्ट करताना पाहतोय आपण, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू. चेंडू गेला सीमारेषे पार, पंचांनी 2 हात वरती केलेत. 6 धावांसाठी षटकार येतोय इथं. चांगल्या पद्धतीनं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय हा राजेश. आणि पहिले पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने केली इथं. चौकार आणि इथं मात्र षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोचली 14 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झाला. या 4 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारली या राजेशनं. राम निघतोय गोलंदाजीसाठी. पाहिलं मात्र त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत होता हा राजेश, पण गोलंदाज सफल होतोय. राम निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय आपण रामला.
शेवटचा चेंडू हाताळणार आहे. हा कोणत्या पद्धतीने हाताळतोय, राजेशला रोखण्याचा प्रयत्न करतोय की राजेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहावं लागेल. पाहित मात्र काय घडलंय, पंच वळले तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धावीची भर पडते, इथं अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. धावसंख्या मात्र पुढे जाऊन थांबले 15 या आकड्यावरती. पाहित मात्र काय घडलं, या चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली या रामनं, बॅडलाईन गोलंदाजी केली. निर्धाव चेंडूची लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. षटकाची समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समानंतर धावफलकावरती धावा आहेत 16. 6 चेंडूंचा सामना केला या राजेशनं आणि 15 या धावसंख्येवरती खेळताना पाहतोय आपण या राजेशला. आणि नक्कीच या गोलंदाजीची वर्णी लागते. दुसऱ्या क्रमांकावरती जर पाठीमागचा जर आपण षटक पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं हाताळलं होतं आणि जर पुढच्या संघाचा फलंदाजाला अंकुर लावायचा असेल तर या गोलंदाजानं चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. गणेश सपकाळची वर्णी लागते दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी. समोर आहे राजेश, सेट फलंदाज झाला आहे, चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहतो या राजेशला. आतापर्यंत 14 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत या राजेशनं. 2 चौकार 1 षटकार. आणि मात्र चला पंच चालू करायचा आहे सामना. गणेश निघाला या गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडलंय, इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू, फील्ड करतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे गवडी संघाने. 1 धाव अंकित लागते. 1 धावीच्या वरीनंतर धावफलक जाऊन थांबतोय 17 या आकड्यावरती. आणि निलेश आता स्ट्राईकला येताना पाहतोय आपण बऱ्याच 6 चेंडूंच्या नंतर. पहा इथं मात्र कोणत्या पद्धतीने गोलंदाजी केली, स्लोवर चेंडू फेकला, निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या गोलंदाजाला गणेश. गणेश निघालाय गोलंदाजीसाठी. निलेश सज्ज होतो या. पहा इथं मात्र काय पद्धतीनं फलंदाजी केली आहे. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली आणि पंचांनी इशारा दिलाय 4 धावींसाठी चौकार. मिळापला क्षेत्ररक्षक होता हा तुषार, पण तुषारच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, जमिनीलगत गेलेला हा चेंडू पार होतोय सीमारेषे पार. इथं मात्र फिरवून मारलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार येतो इथं. आणि नक्कीच या 6 धावांच्या भरीनंतर धावफलक जाऊन थांबलो या. सत्तावीसच्या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे आणि नक्कीच पहिलं जर चेंडू पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं हाताळलं होतं, पण येणाऱ्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला या निलेशनं. पहा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत होता, पण गोलंदाज सफल होतो. इथं निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतो या गणेशला. आणि नक्कीच जेल केला चेंडू. फलंदाज पुढे मारण्याचा प्रयत्न करतोय आणि अकुट टप्प्याचा चेंडू फेकला. पहा इथं मात्र काय घडतं, या चेंडू हवेमध्ये आहे आणि चांगला झेल म्हणावा लागल. नक्कीच असा झेल चांगला जज केला सीमारेषेलगत या रामनं आणि झेल मात्र चांगला टिपला या निलेशचा. निलेशची खेळी संपुष्टात आली. 10 धावांचं योगदान दिलं या निलेशनं. चांगली साथ देत होता राजेशला. 1 चौकार 1 षटकार खेचला, मोठा फटका मारत होता.
लॉंग ऑनला, पण झेल मात्र चांगला टिपला. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. चेतन झांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येतं. या रामसाठी चांगला झेल पकडला सीमा रेषेलगत आणि निलेशची खेळी संपुष्टात आली. नवीन फलंदाज दाखल झालाय रणजित पवार. जर आपण पाहिलं तर अक्षरशः पाठीमागच्या मॅचमध्ये 44 धावा कुठल्या होत्या. 27 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं गणेश मार्फत. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज येतोय हा प्रवीण. पहा स्लोवर चेंडू फेकतोय हा प्रवीण आणि नक्कीच याला गोलंदाजाची दाद द्यावी लागेल. जर आपण पाहिलं या प्रवीणकडे तर आतापर्यंत रनअप मात्र छोटा आहे, पण अचूक टप्पा याच्यापाशी आहे. दिमाखानं अशी गोलंदाजी करतो हा प्रवीण. रणजित पवार समोर आहे पहा. इथं मात्र काय घडलंय, चांगला फलंदाज आहे. चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय, जावाई सफर करतोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. आतापर्यंत जर आपण पाहिला षटकार तर हा तिसरा षटकार रणजितच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. आणि या 6 धावेच्या भरीनंतर आकडा मात्र पुढे धाव घेतोय. या 33 या आकड्यावरती जाऊन थांबतोय 1 विकेटच्या पतनानंतर. जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने स्लोवर चेंडू फेकला होता. या रणजित पवारला तिथेच तटावून काढला होता पहिला चेंडू, पण चांगला ब्लास्ट केला हा दुसऱ्या चेंडूवरती रणजित पवार याने. 6 धावांनी आपलं खातं खोललं या. आणि पहा आता मात्र पुन्हा सज्ज होताना पाहतोय. मोठा फटका खाल्ल्यानंतर प्रवीण गोलंदाजीसाठी तयार. पहा इथं मात्र काय घडलं, या लोंगांच्या दिशेने तडकवलेला चेंडू फील्ड करतोय राम आणि 1च धावेवरती समाधान मानतोय रणजित पवार. आणि 1 धावेच्या भरीनंतर धावफलक जाऊन थांबलं या 34 या आकड्यावरती. पहा इथं मात्र काय केलंय राजेशनं, चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. आता मात्र आक्रमकता स्वीकारली राजेशनं. जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच यानं आक्रमकता स्वीकारली. चौकार षटकार. आता मात्र षटकार खेचलाय आणि या 6 धावांची भर पडली इथं. आतापर्यंत राजेशनं 2 चौकार आणि 2 षटकार खेचलेले आहेत. आणि आता हा षटकाराचा विचार केला तर लांब लचक असा षटकार खेचलाय. चेंडू द्यायचा आहे आणि या 6 धावांच्या भरीनंतर धावफलक मात्र जाऊन थांबलं या 40 या आकड्यावरती. नक्कीच हे 2 फलंदाज गोलंदाजाची तारांबळ करतायत. जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला, पण येणाऱ्या चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर रणजित पवारनं समोरच्या दिशेने षटकार खेचला होता. 1 धाव घेतली, राजेशच्या हातामध्ये स्ट्राईक दिली, पण राजेश मात्र तुटून पडला या गोलंदाजावरती. पायवून पुढे मारण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडूची सांगता केली. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतोय हा प्रवीण. पहा फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा समाचार काय होतो इथं तर 6 धावांमध्ये बदल घडतोय. 6 धावांच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे आक्रमकता घेते 46 या आकड्यावरती. जर आपण या सेट फलंदाजाला जर तुम्ही फुलटा चेंडू द्याल तर नक्कीच तो आक्रमकता घेऊ शकतो. तेच केलं या राजेशनं. चेंडू पार केलाय सीमा रेषे पार 6 धावांसाठी. आणि या राजेशला रोखणं मोठं अवघड होऊन बसलं या गवडी संघासमोर. सुरुवातीपासूनच जर पाहिलं तर या राजेश आक्रमकता घेतली. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय हा किरण. स्ट्राईकला आहे रणजित पवार. पहा इथं काय घडलं या स्टेटच्या दिशेने. इथं मात्र चांगली छलांग क्षेत्ररक्षणाचं दाद द्यावी लागेल.
झेप मात्र घेतली होती डायरेक्ट चेंडूवरती, पण चेंडू त्याच्या हातामध्ये सापडला नाही. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षणाचं. चांगला फलंदाज आहे आणि या चांगल्या फलंदाजाचा मला झेल घ्यायचा आहे, तेच करत होता हा क्षेत्ररक्षक. असफल होतोय. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूचा काय समाचार. वन बाउन्स, सीमा जे पार जातोय चेंडू. 4 धावांसाठी चौकार येतोय. पंच नक्कीच इथं क्षमस्व आहे, तर 6 धावांसाठी जातोय हा चेंडू. उंची फार कमी होती त्यामुळं आपल्याला समजलं नाही. चेंडू जातोय सीमारेषे लगत. 6 धावांसाठी षटकार येतो इथं. आणि या 6 धावांच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत 54. पहा इथं काय घडतं. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला रणजितनं आणि चांगला फलंदाज. चांगली रनिंग म्हणावी लागेल इथं, मात्र बेल्स पडले नाहीत. फलंदाज सुरक्षितरित्या. पहा इथं मात्र काय केलं, या चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं या प्रवीणनं, पण मोठी चूक केली. जीवदान मिळतं या राजेशला. दोन धावींच्या भरीनंतर धावफलक जाऊन थांबलं या 56 आकड्यावरती. पालेकच्या झेने तडकवलेला चेंडू. 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. 4 धावांसाठी येतोय चौकार. साठ या आकड्यावरती येऊन थांबलेला हा करंजी संघ. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने तडकवलेला चेंडू. चेंडू गेलाय फरार, सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. जर आपण या रणजीचा विचार केला तर 8 चेंडूंचा सामना केलाय नाही. 8 चेंडू मध्ये 25 धावांचं योगदान. पहा इथं मात्र काय घडलं. या स्लिपमध्ये काढलेला चेंडू थडम्यांच्या दिशेने प्रवेश करतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी इथं चौकार येतोय. आणि या 4 धावांच्या भरीनंतर धावफलकावरती धावा आहेत 68. जर आपण पाठीमागे पाहिलं तर याच करंजी संघानं मेळा संघासमोर 69 धावा जमवल्या होत्या, पण आता मात्र एक धाव आपण थोडीशी लांब 68 धावा जमवल्या. आता 69 धावांचं आव्हान आहे या गवडी संघासमोर. तर चला करंजी संघ आपण आतमध्ये आगमन करायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर चला करंजी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि जर आपण पाहिलं तर 1 विकेटचं पतन झालं. निलेश भिलारे याच्यानंतर अपवाद वगळला तर चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल रणजित पवार आणि राजेश याच्यामध्ये. आणि मोठा धावांचा डोंगर इथं उभा केलेला आहे. 68 धावांचा आणि 69 धावांचं आव्हान या गवडी गावासमोर ठेवलेलं आहे. तर चला करंजी संघ विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खूप वेळ घेताय आपण, वेळ कमी आहे. आपल्याला 6च्या अगोदर सर्व संपवायचे आहेत सामने. तर सर्व खेळाडूंनी सहकार्य हे महत्त्वाचं आहे, सहकार्य केलं पाहिजे. गवडी संघाला विनंती असेल आपण ओपनरचे जोडी मैदानामध्ये दाखल करा. चला लवकर सहकार्य करा.
आणि नक्कीच आपल्याला मान्यवर लाभले ते अंकुश जाधव, त्याचप्रमाणे नामदेव जाधव साहेब दोघांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि इथं आलेल्या मान्यवरांचा हा सन्मान करणं गरजेचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचा नामदेव साहेब त्याचप्रमाणे अंकुश साहेब यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले मान्यवर तुषार गवळी साहेब यांचा इथं सन्मान होत आहे. तर मी विनंती करतो संदीप पवार साहेबांना की आपण यांचा इथं सन्मान करायचा आहे. अंकुश साहेब त्याचप्रमाणे नामदेव साहेब. इथं आलेले मान्यवर आपले अंकुश साहेब यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे अंकुश साहेब यांचा इथं सन्मान करायचा आहे. इथं आला तर आपला वेळात वेळ काढला आणि आपल्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मी DCC11 अलिवड यांच्यामार्फत आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे अंकुश जाधव साहेबांचा इथं सन्मान होत आहे. चल सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण सजलंय खरंजे संघाचं आणि वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय हा निलेश भिलारे. मोठासं आव्हान समोर आहे. 68 धावा जमवल्यात. 69 धावांचं आव्हान आहे. स्ट्राईकला येतोय हा पाठीमागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अविनाश. चांगली खेळी केली होती. पहा इथं मात्र टप्प्याचा चेंडू. इथं मात्र काय घडतं या चांगल्या फलंदाजाचा झेल सुटतो. इथं जीवदान मिळते अविनाशला. स्लिपच्या क्षेत्ररक्षक रणजित पवार क्षेत्ररक्षण करतोय. इथं मात्र चूक केली आणि पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं. टप्प्याचा चेंडू होता या निलेश आणि इथं मात्र एक धाव अंकित होते. एक धावेच्या भर पडते आपल्या खात्यामध्ये. सुरुवात करून दिली आपल्या एक धावेनं. अविनाशनं स्ट्राईकला येतोय हा प्रवीण. पहा कोणत्या पद्धतीनं खेळलेला हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी जातोय चौकार. या मोठ्या गोलंदाजाला या पद्धतीनं खेळणं म्हणजे अवघड असतं आणि तेच केलं या प्रवीणचं ही फलंदाजी चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि या पहिल्या चेंडूवरती त्यानं बॅकफुटला जाऊन खेळला चेंडू. एसटीच्या पाठीमागे भिरकवून दिला चेंडू. 4 धावांसाठी जातोय हा चौकार आणि 7 मात्र चांगली आहे या दोघांची. अविनाश आणि प्रवीणची पहिली ओपनर फलंदाज आहेत. निलेश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली या फलंदाजाला. फलंदाजाला कोणत्या पद्धतीने खेळवायचं असेल तर निलेश मात्र चांगल्या अचूक टप्प्यानुसार खेळवतो. जर आपल्या अगोदरच्या चेंडूवरती जर चौकार षटकार जातोय तर येणारा चेंडू चांगल्या पद्धतीनंच हाताळला पाहिजे आणि तेच केलं या निलेशनं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. निलेश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडतंय. पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या लयमध्ये येताना पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता केली या निलेशनं. लगातार 2 चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावा फक्त जमवलेल्या आहेत. जर या विजयाच्या समीक पाहिलं तर 69 धावा जमवायच्या तर षटकाच्या पाठीमागे 17 धावा या गवडी संघाला जमवायच्या आहेत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 5 धावा जमवलेल्या आहेत. 4 चेंडूंचा सामना झालेला आहे. पहा इथं मात्र मिडऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. या 4 धावांच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे जाऊन थांबल्या 9 या आकड्यावरती.
चांगल्या पद्धतीनं खेळला हा चेंडू या प्रवीणनं. निलेश निघालाय गोलंदाजीसाठी. प्रवीणला स्ट्राईकला आहे प्रवीण. पाहिलं मात्र काय घडलं या इथं मात्र चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतो या. षटकाची समाप्ती होते तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 9. जर तुम्हाला षटकाच्या पाठीमागे जर 17 धावा जमवायच्या असेल तर तुम्ही आतापर्यंत 9 धावा जमवल्या तर येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 69 धावांचं आव्हान आहे आणि आपल्या खात्यामध्ये आतापर्यंत कोणताही विकेट न गमावता 9 धावा आपल्या खात्यामध्ये जमा आहेत आणि नक्कीच वर्णी लागते दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी तर या गोलंदाजाची गणेश याची. आणि नक्कीच ज्या ज्या वेळी आपला संघ अडचणीत सापडलाय त्या त्यावेळी अचूक पद्धतीने अशी गोलंदाजी केली या गणेशनं. त्याला चीच वर्णी लागली या दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी गणेश धनावडे. स्ट्राईकला येतोय अविनाश. अविनाशनं जर पाहिलं तर पहिल्या चेंडूचा सामना केला आणि पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं होतं. पाहूया या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा उठवतो, मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय का पाहूया. समोर आहे गोलंदाज, अनुभवी गोलंदाज गणेश. पहा इथं मात्र काय केलं या स्टेटच्या दिशेला येतो. इथं मात्र क्षेत्ररक्षक चांगला होता राजेश, पण इथं 4 धावांसाठी जातोय चौकार. 1 बाउन्स. 7 मात्र चांगले देतोय प्रवीणला हा अविनाश. आणि जीवदानाचा नक्कीच इथं कुठेतरी फायदा उठवल्याना दिसतोय. अविनाश 4 धाव्यांसाठी 1 चेंडूचा सामना केला होता आणि येणारे चेंडू ह्या प्रवीणनं हाताळले होते निलेशच्या गोलंदाजीवरती. तर मात्र प्रहार केला पहिल्या चेंडूवरती. गणेश निघतो या गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला पण अनुभव चांगल्या पद्धतीचा होता या गोलंदाजासमोर. निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतो या गणेश. जर आपण धावफलक पाहिलं तर 13 या आकड्यावरती चांगली पार्टनरशिप आहे आतापर्यंत. 13 धावांची या 2 फलंदाजांची. पहा त्याच पद्धतीनं खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे राजेश. फील्ड करतो या 1 धावेवरती समाधान या 2 फलंदाजामध्ये आणि आकडा मात्र पुढे जाऊन थांबला या 14 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर एकच मोठा फटका आला या 3 चेंडूंवरती. जर धावांची गती पाहिली तर मोठी आहे आणि आपण त्या धावगतीनं खेळत नाही, दासंत गतीनं आपला खेळ पाहायला मिळतोय. इथं मात्र लेगच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न केला या लॉंग ऑनला आणि फील्ड करतोय या 1 धाव जमवतोय हा प्रवीण. नक्कीच चांगला प्रयत्न केला आहे गणेशनं रोखण्याचा आणि धावसंख्या मोठी. गणेश निघालाय पहा इथं मात्र फुलटॉस चेंडू होता, स्टेजच्या दिशेने तडकवला. अतुल फील्ड करतोय चांगल्या पद्धतीनं. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण 1 धाव आणि 1 धावेच्या भरीनंतर धावफलकावरती धाव आहेत 16. अविनाश. गणेश निघाला आहे पहा इथं काय करतोय. इथं मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळला चेंडू आणि निर्धाव चेंडू जातो. इथं निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि षटकाची समाप्ती होती. इथं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं या जोडीनं तर 16 धावा जमवल्यात. आपल्याला जर पाहिलं तर 68 धावा जमवल्या तर 69 धावांचं आव्हान आहे. तर षटकाच्या पाठीमागे 17 धावा जमवायच्या होत्या पण आपण 2 षटकामध्ये 16 धावा जमवल्यात. येणारे 2 षटक आहेत आणि 3ऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते या अतुलची.
चांगल्या पद्धतीने षटक हाताळतो हा अतुल कांबळे. तर धुंद संघाला विनंती असेल याच्यानंतर आपला सामना खेळवला जाईल, तर धुंद संघाने संघनायक इथं आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अतुल निघालाय गोलंदाजासाठी आणि हा अविनाश आहे स्ट्राईक रेटला. पाहूया टप्प्याचा चेंडू कोणत्या पद्धतीने खेळतोय. राजेश आहे क्षेत्ररक्षक आणि मात्र इथं चूक करत नाही. चांगल्या पद्धतीने झेल घेतला. पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली. पहिला गडी गारद होतोय हा अविनाश आणि अतुलला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली. चांगल्या मोठ्या धावसंख्येनं इथं खेळावं लागणार आहे आणि षटकाच्या पाठीमागे जर पाहिलं तर 25-25 धावा जमवायला लागतील. अकरा चेंडू आहेत आणि या 16 आकड्यावरती पहिलं विकेटचं पतन पाहायला मिळालं. अविनाश या स्वरूपात अविनाश नक्कीच आपलं ही मोठी धावसंख्या आहे आणि नक्कीच मोठे फटके मारावे लागतील त्याचा प्रयत्न केला यानं अविनाशनं, पण त्याच्या बॅटच्या मधोमध चेंडू आदळला आणि हा सीमारेषलगत झेल पकडला राजेशनं. पहिल्या विकेटचं पतन होतंय. चला सामना चालू करायचा आहे. गोलंदाज निघतोय अतुल. पहा इथं मात्र काय प्रवीणनं केलंय. सीमारेषे पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावांच्या भरीनंतर धावबलक जाऊन थांबले या 22 या आकड्यावरती. आणि नक्कीच या प्रवीणचा प्रयत्न हा नक्कीच असणार आहे की येणारा चेंडू हा सीमारेषे पार करायचा आहे आणि तेच करून धावतोय हा प्रवीण. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केला या प्रवीणनं. अतुल निघालाय गोलंदाजीसाठी. पहा इथं मात्र काय घडतंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं, पण धाव मात्र घेत नाहीये प्रवीण. आपल्याला काय करायचंय तर चेंडू येणारा चेंडू सीमारेषे पार करायचा आहे हेच ध्येय त्यानं आपल्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं फलंदाजी करताना पाहतो या प्रवीणला. अतुल निघालाय गोलंदाजीसाठी. पाहित मात्र डॉट बॉल. पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. अवांतर धावेची भर पडते. कुठेतरी दिशाहीन व गोलंदाजी पाहायला मिळाली तर अतुल मार्फत आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त चेंडू फेकावा लागणार आहे अतुलला. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती आणि येणारे चेंडू त्यानं नक्कीच निर्धाव चेंडू फेकलेले आहेत. पहा टप्प्याचा चेंडू कोणत्या पद्धतीने डिलिव्हरी करतो ह्या चेंडूची आणि पंचांनी गोलंदाजाला दाद दिली की आपण 1 बाउन्स ताकीद दिलेली आहे गोलंदाजाला. फक्त तुम्ही षटकामध्ये 1 बाउन्सर मारू शकता. गोलंदाज निघतोय पुन्हा अतुल आणि कुठेतरी संत गतीचा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये. औपचारिकता संत गतीनं पाहायला मिळते. पहा चांगला ब्लास्ट करतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर जातोय चेंडू. चेंडू विरकावून दिलाय. 6 धावांसाठी जातोय षटकार. येणारे चेंडू आहेत ते मला सीमारेषे पारच करायचे आहेत हेच ध्येय आपल्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे प्रवीणनं आणि नक्कीच स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवून चेंडू आतापर्यंत जर पाहिलं तर त्याने 2 षटकार खेचलेले आहेत. जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र पुढे जाऊन थांबले. किती झाली? 29 या आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे धावसंख्या. पहा इथं मात्र काय होतंय. क्षेत्ररक्षकाच्या लांब लचक 1 बाउन्स चौकार जातोय आणि षटकाची समाप्ती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत.
33. जर आपण पाहिलं तर आता 6 चेंडू शेष आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती हा षटकार खेचायचा आहे. पाहावं लागेल नक्कीच. राम आणि प्रवीणची जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईकला आहे राम. जर आपण रामचा खेळ पाहिला तरी राम मोठे फटके मारण्यात माहेर आहे. स्ट्राईक रेटला येतोय. 6 चेंडू हातामध्ये आहेत. रणजित पवार गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणि 35 धावा जमवायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. रणजित निघालाय गोलंदाजीसाठी. पहा पहिल्या चेंडूवरती काय होतंय. स्ट्राईक मात्र आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला या प्रवीणांनी. सफल झाला. येणारे 5 चेंडू आपल्याला खेळायचे आहेत आणि या 5 चेंडूमध्ये आपल्याला नक्कीच कमीत कमी 5 चेंडूमध्ये कुठपर्यंत खेळ करून दाखवतोय हा प्रवीण. इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र काय केलंय, झेल सोडलाय प्रवीणचा. पहा क्षेत्ररक्षकाला काही कोणती इजा झाली की काय पाहायचं आहे. आणि नक्कीच पाण्याची सोय करावी लागेल. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता या गणेशनं, पण आपल्या छातीवरती झेल टिपण्याचा प्रयत्न केला पण झेल सुटला. इथं काय होतंय, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अवंतर दावीची भर पडते इथं. रणजित पवार निघालाय गोलंदाजीसाठी. पहा बॅकफुटला गेलाय. खेळण्याचा प्रयत्न केला. पंच करतोय. 1 धाव घेतली इथं आणि येणारे चेंडू हाताळण्यासाठी येतोय हा राम. तर दोन संघाला विनंती असेल आपला संघनायक पाठवायचा आहे इथं. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो आपल्यासमोर भिडणार आहे. पहा इथं स्लोवर चेंडू फेकलाय. तर इथं मात्र औपचारिकता संपलेली पाहायला मिळते गवडी संघाची. शेवटचे चेंडू काही शिल्लक असतील रणजित पवार याचं. रणजित निघालाय गोलंदाजीची. पहा इथं मात्र काय घडलंय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय इथं. चला घाई करायची आहे थोडी. आणि एक विनंती असेल आयोजकांना, DCC 11 आलेवाडी इथे आयोजक आहेत, यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मात्र काय शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला या प्रवीणनं. 6 धावांसाठी जातोय षटकार. कर्जे संघाचा संघनायक, त्याचप्रमाणे धुंद संघाचा संघनायक. तर चला